नमस्कार. पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. IIFL फायनान्सवर रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आता फिचने कंपनीच्या रेटिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. फिचने माहिती दिली आहे की IIFL फायनान्सचे B+ लॉंग टर्म IDR आणि मीडियम टर्म नोट प्रोग्राम रेटिंग वॉच निगेटिव्हमध्ये ठेवण्यात आले आहे. 2 मार्च 2024 रोजी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर ते रेटिंग वॉच निगेटिव्हवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुवर्ण कर्जावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी किती काळ टिकते आणि कंपनीच्या इतर व्यवसायावर त्याचा किती परिणाम होतो यावर या निर्णयाचा परिणाम अवलंबून असेल, असे फिचने म्हटले आहे. गुरुवारी IIFL फायनान्सचा स्टॉक 3% अधिक घसरणीसह बंद झाला. गेल्या एका आठवड्यात हा स्टॉक 12% आणि गेल्या एका महिन्यात 35% घसरला आहे. पेटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCने 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएमला UPI सेवांमध्ये मल्टी बँक मॉडेल अंतर्गत थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडचे बुकिंग युनिट 15 मार्च नंतर ऑपरेशन बंद केल्यानंतर पेटीएमला त्याच्या ॲप वापरकर्त्यांना युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI सेवा प्रदान करणे सुरू ठेवण्याची परवानगी देईल. यापूर्वी TPAP म्हणजे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडरचा परवाना असलेल्या PPBLच्या माध्यमातून फिनटेक कंपनी ही सेवा चालवत होती. 4 बँका ॲक्सिस बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक पेटीएमसाठी PSP पेमेंट सिस्टीम प्रोव्हायडर बँका म्हणून काम करतील. येस बँक पेटीएमसाठी विद्यमान आणि नवीन UPI व्यापाऱ्यांसाठी व्यापारी अधिग्रहण करणारी बँक म्हणूनही काम करेल. पेटीएम हँडल येस बँकेकडे पुनर्निर्देशित केले जाईल. हे विद्यमान वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय UPI व्यवहार आणि ऑटोपे ऑर्डर चालू ठेवण्यास सक्षम ठेवेल. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स गुरुवारी कंपनीचे शेअर 2% वाढून 1202 रुपयांवर बंद झाला. टाटा कन्झ्युमर्सने शेअर बेस्ड लॉंग टर्म इन्सेंटिव्ह स्कीम 2024 लॉन्च केली आहे. या स्कीम अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स शेअर युनिट्स जारी केले जातील. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज गुरुवारी कंपनीचे शेअर्स 0.30% घसरले आणि 6,285 रुपयांवर बंद झाले. कंपनीला तिच्या टॅक्स प्रकरणात मेक्सिकन उपकंपनीवर 28.8 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. थिंकिंग पिक्चर्स मीडिया सेगमेंट कंपनी थिंकिंग पिक्चर्स एक महत्त्वाची बोर्ड मीटिंग शुक्रवारी घेणार आहे. या बैठकीत कंपनी शेअर विभाजन म्हणजे स्टॉक स्प्लिट, बोनस शेअर आणि डिव्हिडंड यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करेल आणि त्यावर निर्णय घेऊ शकेल. कंपनीच्या संचालक मंडळाची ही बैठक 1 मार्च रोजी होणार होती, मात्र बैठकीची तारीख वाढवण्यात आली. आता ही बैठक 15 मार्च रोजी होत आहे. थिंकिंग पिक्चर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी तोट्याचा सौदा ठरला आहे. काही काळापासून शेअरमध्ये मोठी घसरण होत आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक 53% घसरला आहे. ह्यापैकी एका आठवड्यात स्टॉक 28% घसरला आहे. गुरुवारच्या व्यवहारात 9.28% घसरणीसह स्टॉक 40 रुपयांच्या खाली बंद झाला आहे. अदानी ग्रीन एनर्जीची उपकंपनी अदानी विंड एनर्जी कचने गुजरातमध्ये आपला प्रकल्प सुरू केला आहे. कंपनीचा हा प्रकल्प 126 मेगावॅट पवन ऊर्जेचा आहे. कंपनीची आता एकूण वीज निर्मिती क्षमता 9,604 मेगावॅट झाली आहे. कंपनीने 2030 पर्यंत 45 गिगावॅटपर्यंत क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअरमध्ये एकूण 177 अंकांची वाढ दिसून आली. ही वाढ सुमारे 10.26% होती. स्टॉकने गेल्या महिन्यात 2.32% तर 3 महिन्यात 25.66%, एका वर्षात 168.42% आणि 3 वर्षात 63.30% इतका परतावा दिला आहे.